नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात. शेतकरी आणि डिझायनर्स एकत्र येऊन शाश्वत पॅकेजिंग म्हणजे सस्टेनेबल पॅकेजिंग तयार करू शकतात, असं BITS डिझाईन स्कूलच्या डीन नंदिता अब्राहिम यांनी म्हटलंय. डिझायनर्स पर्यावरणाची काळजी घेणारे आणि टिकाऊ पॅकेजिंग मटेरियल तयार करण्यात मदत करू शकतात. केंद्र सरकारने आतापर्यंत 472 लाख तांदळाची खरेदी केली आहे, जी मागील वर्षापेक्षा थोडी जास्त आहे. अन्न मंत्रालय खुल्या बाजारात विक्री योजना, राज्य सरकार आणि इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त तांदूळ विकण्याची आशा आहे. जालन्यात 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीसाठी नियोजन करण्यात आलंय. त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच 2,21,000 हेक्टर सोयाबीन तर 2,91,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस या पिकांच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलंय. कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी बियाण्यांची उपलब्धता ही कृषी विभागाकडून करण्यात आली आहे आणि यासोबतच खरीप, ज्वारी, मूग, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ या पिकांचं देखील पेरणी केली जाणार आहे. आणि या दरम्यान सर्व पिकांच्या लागवडीसाठी 73,076 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून कृषी विभागाकडून ती नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे गहू, हरभरा आणि फळबागांसारख्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेत. मान्सूनच्या आगमनाची शक्यता लक्षात घेताच बी बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा निवडण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची संकल्पना चांगली रुजली आहे, तर अनेक शेतकरी यात सक्रिय सुद्धा झालेत. शहरांमधील लोक शेतांना भेट देऊन ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव सुद्धा घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक शेतीसोबत उत्पन्नाचा एक नवीन असा स्रोत मिळालाय. राज्यातील कांदा बाजारात सध्या उन्हाळीच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. यामुळे अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात चढ उतार दिसून येते. पुढील आठवड्याभरात म्हणजेच 3 मे ते 10 मे 2025 दरम्यान दरांची स्थिती काय राहील याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USDA ने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवामानातील अडचणींमुळे 2025 आणि 26 मध्ये भारताचे कॉफी उत्पादन हे 60 लाख बॅग्स पेक्षा खाली येण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर पुरवठा कमी असल्याने आणि उत्पादनात घट अपेक्षित असल्याने अमेरिका आणि रोबस्टा कॉफीच्या दरात ऑक्टोबरपासून मोठी वाढ झाली आहे. आणि या बातमीसह आपण कृषी बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.